तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच स्वागत आहे. या सुपर क्लासमध्ये आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जी काही क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वच विद्यार्थ्यांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर असा आहे, अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या खडकात कोरलेल्या आहेत? अजिंठा वेरूळ लेण्या खालीलपैकी कोणत्या खडकात कोरल्या आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील बेसॉल्ट खडकामध्ये अजिंठा वेरूळ येथील लेण्या कोरल्या गेलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. शरीरातील कोणत्या अवयवामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असते? शरीरातील खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 राहील जठर या अवयवामध्ये जे आहे हायड्रोक्लोरिक आम्ल स्थित असते. पुढचा प्रश्न पाहूया. गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? गोपाळ गणेश आगरकर खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील केसरी वृत्तपत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. गोपाळ गणेश आगरकर केसरी वृत्तपत्राचे एकूण किती वर्ष संपादक राहिलेले होते? गोपाळ गणेश आगरकर केसरी वृत्तपत्राचे एकूण किती वर्ष संपादक होते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य राहील 7 वर्षाचे आहे. गोपाळ गणेश आगरकर केसरी वृत्तपत्राचे संपादक होते. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम कोणत्या स्टेडियमपेक्षा मोठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम खालीलपैकी कोणत्या स्टेडियमपेक्षा मोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील वानखेडे स्टेडियमपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हे मोठे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अकलोली ब्रजेश्वरी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या पाण्याचे झरे आहेत? अकलोली तसेच ब्रजेश्वरी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या पाण्याचे झरे आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील गरम पाण्याचे झरे अकलोली तसेच ब्रजेश्वरी या ठिकाणी स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. कपिलधारा हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? कपिलधारा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थ्यांनो अमरकंटक जिल्ह्यामध्ये कपिलधारा हा प्रसिद्ध धबधबा स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होत असतो? दूषित पाण्यामध्ये चालल्या कारणास्तव खालीलपैकी कोणता रोग होतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील लेप्टोस्पायरोसिस हा जो रोग आहे दूषित पाण्यात चालल्या कारणास्तव होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. वाट ही संघर्षाची या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? वाट ही संघर्षाची प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील अण्णा हजारे यांनी वाट ही संघर्षाची प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील कोणत्या देशात फक्त 40 मिनिटाचीच रात्र असते? जगातील कोणत्या देशात 40 मिनिटाचीच रात्र असते? ऑप्शन क्रमांक 3 राहील नॉर्वे या देशामध्ये 40 मिनिटाचीच रात्र असते. पुढचा प्रश्न पाहूया. ट्विटरच्या लोगोमध्ये असलेल्या पक्षाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ट्विटरच्या लोगोमध्ये जे पक्षी आहे त्याचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील ट्विटरच्या लोगोमध्ये लेरी नावाचा पक्षी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगात रविवारची सुट्टी कोणत्या वर्षापासून सुरू झालेली आहे? जगामध्ये रविवारची सुट्टी खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू झाली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील 1843 या वर्षापासून पूर्ण जगामध्ये रविवारची सुट्टी झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चिंगम चुकून जर पोटात गेली तर ते पचण्यास किती वर्षाचा कालावधी लागत असतो? चिंगम जर चुकून पोटामध्ये गेली तर एकूण किती वर्षाचा कालावधी पचनास लागत असतो? ऑप्शन क्रमांक 3 राहील एकूण 7 वर्षाचा कालावधी चिंगम जर चुकून पोटात गेली तर त्या पचनासाठी लागणारा कालावधी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय क्रांतिकाराची आई असे कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते? भारतीय क्रांतिकाराची आई खालीलपैकी कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 राहील मॅडम कामा यांना जे आहे भारतीय क्रांतिकाराची आई संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. हिंदी महासागर हा जगातील कितव्या क्रमांकाचा मोठा महासागर आहे? हिंदी महासागर जगातील कितव्या क्रमांकाचा मोठा महासागर आहे? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 राहील 3ऱ्या क्रमांकाचा जो आहे हिंदी महासागर जगातील मोठ्या क्रमांकाचा ठरलेला आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. पॅसिफिक महासागर हा जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा आहे? पॅसिफिक महासागर जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जगातील पहिल्या क्रमांकाचा पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी शेतीची सर्व अवजारासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? शेतीच्या अवजारासाठी प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. किर्लोस्करवाडी हे शेतीच्या अवजारासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर स्थित आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वतावर वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य आहे. सातपुडा पर्वतावर जे आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पाचूचे बेटे म्हणून कोणत्या देशाला ओळखले जात असते? पाचूचे बेटे म्हणून खालीलपैकी कोणत्या देशाला ओळखतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. श्रीलंका देशाला पाचूचे बेट म्हणून ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. लोकसंख्या नियंत्रण हा अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे कोणत्या सूचीतील आहे? लोकसंख्या नियंत्रण हा खालीलपैकी कोणत्या सूचीतील महत्त्वाचा विषय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. समवर्त सूचीमधील लोकसंख्या नियंत्रण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कुटुंब नियोजन हा महत्त्वाचा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीत येतो? कुटुंब नियोजन खालीलपैकी कोणत्या सूचीतील अतिशय महत्त्वाचा विषय आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. विद्यार्थ्यांनो समवर्त सूचीमधील जे आहे कुटुंब नियोजन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी आर्कियन खडकामध्ये प्रामुख्याने कोणते खनिज पाहावयास मिळते? आर्कियन खडकामध्ये खालीलपैकी कोणते खनिज पाहावयास मिळते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील. लोह खनिज आहे आर्कियन खडकामध्ये प्रामुख्याने पाहावयास मिळते. पुढचा प्रश्न पाहूया. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे? सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. नायगाव जे आहे सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव होते. पाहूया पुढचा प्रश्न. उत्पन्नापेक्षा जर खर्च वाढल्याने त्यास कोणते अंदाजपत्रक म्हटले जात असते? उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने त्यास खालीलपैकी कोणते अंदाजपत्रक म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. तुटीचे अंदाजपत्रक असे उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्यास त्यास म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. सातारा ते रत्नागिरी या 2 ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो ते सांगायचं आहे. सातारा तसेच रत्नागिरी या 2 ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. पार घाट हा जो घाट आहे सातारा रत्नागिरी या 2 ठिकाणादरम्यान येतो. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी आंध्रा लेक ऊर्जा प्रकल्प कोणत्या प्रकारचा आहे ते सांगायचं आहे. आंध्रा लेक ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आंध्रा लेक हा जो प्रकल्प आहे तो पवन ऊर्जा प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शरीरातील थायरॉइड ग्रंथीचे पोषण खालीलपैकी कोण करते? शरीरातील थायरॉइड ग्रंथीचे पोषण करण्याचे कार्य खालीलपैकी कोण करत असते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 राहील. आयोडीन जे आहे शरीरातील थायरॉइड ग्रंथीचे पोषण करत असते. पुढचा प्रश्न पाहूया. शरीराला फॉस्फरस हे खालीलपैकी कशापासून मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असते? शरीराला फॉस्फरस खालीलपैकी कोणत्या घटकापासून मोठ्या प्रमाणात मिळते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे पालेभाज्या, मेथी तसेच अन्नधान्य सर्व भागातून जे आहे फॉस्फरस अतिशय जास्त प्रमाणात मिळत असते शरीरास. पुढचा प्रश्न पाहूया. वटहुकूम काढण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस असतो? वटहुकूम काढण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राज्यपाल यांच्याकडे जो आहे वटहुकूम काढण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हंटर आयोगापुढे सार्वजनिक व मोफत शिक्षणाची मागणी कोणी केलेली होती? हंटर आयोगापुढे सार्वजनिक व मोफत शिक्षणाची मागणी खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महात्मा फुले यांच्यामार्फत हंटर आयोगापुढे सार्वजनिक शिक्षण तसेच मोफत शिक्षणाची मागणी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी जगातील सुमारे 75% सोने कोणत्या खंडात आहे ते सांगायचं आहे. जगातील 75%पेक्षा जास्त सोने खालीलपैकी कोणत्या खंडात पाहावयास मिळते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आफ्रिका खंडामध्ये जगातील 75%पेक्षा जास्त सोने पाहावयास मिळते. पुढचा प्रश्न पाहूया. स्विस व्हॅलीकडे वाहणाऱ्या वाऱ्या असं काय म्हटले जाते ते सांगायचं आहे. स्विस व्हॅलीकडे वाहणाऱ्या वाऱ्याला खालीलपैकी काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. फोहेन असे स्विस व्हॅलीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना म्हटले जात असते. या ठिकाणी सर्वाधिक बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? सर्वात जास्त बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. अकोला हा जो जिल्हा आहे सर्वात जास्त बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
या ठिकाणी मोहेंजोदडो ही संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे ते सांगायचं आहे. मोहेंजोदडो ही संस्कृती खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात सापडली आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य राहील. मोहेंजोदडो ही जी संस्कृती आहे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रांजणगाव येथील अष्टविनायक गणपती कोणत्या नावाने ओळखला जात असतो? रांजणगाव येथील अष्टविनायक गणपती खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महागणपती या नावाने रांजणगाव येथील अष्टविनायक गणपती ओळखला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या कितव्या वर्षी वीर मरण पावल्या होत्या ते सांगायचं आहे. राणी लक्ष्मीबाई यांनी एकूण वयाच्या कितव्या वर्षी वीर मरण पावलेल्या होत्या? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. त्यांच्या वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी जे आहे वीर मरण पावलेल्या होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. आगाशिव डोंगर येथे गौतम बुद्धांच्या एकूण किती लेण्या आहेत ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. आगाशिव डोंगर येथे गौतम बुद्धांच्या किती लेण्या आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 108 लेण्यांचा समावेश आगाशिव डोंगर येथे गौतम बुद्धांच्या झालेल्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मूत्रवाहिनीची लांबी जवळपास किती सेमीची असते ते सांगायचं आहे. मूत्रवाहिनीची लांबी जवळपास एकूण किती सेमी असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जवळपास 40 सेमी एवढी मूत्रवाहिनीची लांबी असते. खालीलपैकी कोणता जिल्हा औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा भाग आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणता एक जिल्हा औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा भाग आहे? ऑप्शन क्रमांक 2 एक राहील. नांदेड जिल्हा जो आहे औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा एक भाग आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सातारा व रत्नागिरी या 2 ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागत असतो? सातारा व रत्नागिरी 2 ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट आहे? ऑप्शन क्रमांक 2 एक राहील. तिवरा घाट सातारा तसेच रत्नागिरी या 2 ठिकाणादरम्यान लागत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. गाडगे महाराज व तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? गाडगे महाराज तसेच तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 एक राहील. अमरावती जिल्हा गाडगे महाराज तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी असलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रेग्युलेटिंग ॲक्ट हा या कायद्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? रेग्युलेटिंग ॲक्ट या कायद्याला खालीलपैकी कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रेग्युलेटिंग ॲक्टला नियामक कायदा या दुसऱ्या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता कायदा संमत करण्यात आलेला होता? ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण करण्यासाठी खालीलपैकी कोणता कायदा संमत करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रेग्युलेटिंग ॲक्ट हा जो कायदा आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. लसीकरणाने पुढीलपैकी कोणता रोग नियंत्रित होत नसतो? लसीकरणाने पुढीलपैकी कोणता रोग नियंत्रित होत नाही? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मधुमेह हा जो रोग आहे लसीकरणाने न नियंत्रित होणारा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हटले जात असते? समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला खालीलपैकी काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 एक राहील. ऊती असे समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहास म्हटले जाते. विनोबा भावे यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे? विनोबा भावे यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणते होते किंवा आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. विनायक नरहरी भावे असे विनोबा भावे यांचे संपूर्ण नाव होते. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या सत्याग्रहामध्ये विनोबा भावे यांना पहिले सत्याग्रही म्हणून नेमण्यात आलेले होते? खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहामध्ये विनोबा भावे यांना पहिले सत्याग्रही म्हणून नेमलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 एक राहील. वैयक्तिक सत्याग्रहामध्ये विनोबा भावे यांना पहिले सत्याग्रही म्हणून नेमण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा गांधीजींच्या प्रिय शिष्य खालीलपैकी कोण होत्या ते सांगायचं आहे. महात्मा गांधीजींच्या प्रिय शिष्य खालीलपैकी कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 3 एक राहील. सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधीजींच्या अतिशय प्रिय शिष्य होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. प्रसिद्ध असलेली संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? प्रसिद्ध असलेली संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. फुटबॉल या खेळाशी प्रसिद्ध असलेली संतोष ट्रॉफी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी जय जवान जय किसान हा नारा सर्वप्रथम कोणी दिला होता ते सांगायचं आहे. जय जवान जय किसान हा प्रसिद्ध नारा खालीलपैकी कोणी दिला होता? ऑप्शन क्रमांक 4 राहील. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा प्रसिद्ध नारा दिलेला
केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या पुरस्काराची रक्कम ही सर्वात जास्त असते? खालीलपैकी कोणत्या पुरस्काराची रक्कम सर्वात जास्त असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, खेलरत्न पुरस्काराची जी रक्कम आहे इतरांपेक्षा सर्वात जास्त असते. पुढचा प्रश्न पाहूया, खेलरत्न पुरस्काराची रक्कम पूर्वी किती लाख होती ते सांगायचं आहे. खेलरत्न पुरस्काराची पूर्वीची रक्कम ही किती लाख रुपयाची होती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, 7.5 म्हणजे 7.5 लाख रुपयाची रक्कम जी आहे खेलरत्न पुरस्काराची पूर्वीची होती. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी खेलरत्न पुरस्काराची सध्याची रक्कम किती लाख रुपये करण्यात आलेली आहे? खेलरत्न पुरस्काराची सध्याची रक्कम ही एकूण किती लाख रुपये आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, खेलरत्न पुरस्काराची सध्याची रक्कम 25 लाख रुपये करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनो, आजची जर सुपर क्लास आपल्याला आवडली असेल तर नक्कीच एक लाईक, एक कॉमेंट आपल्याला करायचं आहे. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून नक्कीच घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा मी जे आहे नवीन व्हिडिओ टाकेल त्याची तुरंत नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर मिळून जाईल. तर मिळतो का नवा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास.